नमस्कार, मी डॉक्टर उदय निरगुडकर. रोखोकमध्ये आपलं स्वागत. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आता 1 नोव्हेंबरला होतीये. 2.5 वर्षाचा अपवाद वगळता गेल्या 20 वर्षापासून कल्याण डोंबिवलीवर सत्ता आहे ती शिवसेना भाजपा युतीची. म्हणजे मावळत्या महानगरपालिकेत 31 शिवसेनेचे, 27 मनसेचे, 9 भाजपचे, 15 काँग्रेस आणि 14 एनसीपी आणि इतर अपक्ष असे 11 असे एक संमिश्र चित्र या महानगरपालिकेत आहे. खरं तर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून 5व्यांदा या महानगरपालिकेचा हा निवडणुकीचा रणसंग्राम होतोय. पण 12 लाख कल्याण डोंबिवलीकरांच्या समस्या मात्र 20 वर्षापूर्वीच्याच जशा आहेत तशाच आहेत. आता कल्याण डोंबिवली म्हणे स्मार्ट सिटी होणार आहे, तशा घोषणा देखील करण्यात आल्या आहेत. तरी देखील सर्वसामान्य जनतेला कचऱ्याच्या, रस्त्याच्या वाहतुकीच्या, वाहतूक कोंडीच्या या सगळ्या समस्यांना कायम तोंड द्यावं लागतंय. पुण्यानंतर महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी आणि या देशातलं एक सर्वात जास्त शिकलेल्या लोकांचं शहर अशी डोंबिवलीची खरं तर ओळख. पण सध्याचं जे बकाल रूप या शहराला आलंय ते अत्यंत वेदनादायी असंच आहे. निवडणुकांपूर्वी इथे राजकीय नेत्यांची वर्दळ वाढते, आश्वासनांचा पूर येतो, मात्र निवडणुकीचे निकाल येतात आणि सगळं हवेत विरून जातं. यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर 27 गावं विघळण्याबाबत सरकारचा धरसोडपणा, अनधिकृत इमारतींबाबतची सरकारची संशयास्पद भूमिका, काँग्रेस राष्ट्रवादीतून शिवसेना भाजपात आयात झालेले उमेदवार, यामुळे ही सगळी निवडणुकांपेक्षा काही वेगळी ठरेल असं काही वाटत नाहीये. म्हणजे जे कमरेला बंदूक लावणारे, म्हणजे ही भाषा जर कल्याण डोंबिवलीकरांना नवीन असेल बंदुका वगैरे, तर कमरेला घोडा लावणारे तेच ते नगरसेवक पुन्हा या सुशिक्षित शहराचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत का? स्मार्ट सिटीच्या घोषणेचा फायदा बिल्डरांना होणार की सर्वसामान्य जनतेला? नागरी नियोजनासाठी दोन्ही शहरात खरंच जागा तरी आहे का? म्हणजे मानपाडा जर रुंद करायचा तर आजूबाजूच्या बिल्डिंगी पाडण्याशिवाय दुसरा काही उपाय तरी शिल्लक आहे का मला सांगा? 20 वर्ष सत्ताधारी नेमकं केलं तरी काय? यंदाच्या निवडणुकीत युती होणार का शिवसेना भाजपात बाजी कोण मारणार? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात डोंबिवली फास्ट. डोंबिवली फास्ट या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केले कपिल पाटील, भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील यांना. ते कल्याणहून या कार्यक्रमात सहभागी होतात. कपिल पाटील, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत अजित मांढरे, झी मीडियाचे प्रतिनिधी, जे पुढचे काही दिवस कल्याण डोंबिवलीचा हा रणसंग्राम झी 24 तास आणि डीएनए वृत्तपत्रासाठी कव्हर करणार आहेत. ते अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजितजी, आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत गोपाळ लांडगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, डोंबिवलीहून आपल्याबरोबर गोपाळ लांडगे, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत गुलाब वझे, 27 गावं ज्यांचा उल्लेख मी आता केला त्या संघर्ष समितीचे उपाध्यक्ष, मंदार हळबे, मनसेचे नगरसेवक, आणि सचिन पोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष. प्रेक्षको, या सगळ्यांना घेऊन आपण पुढच्या 1 तासाभरामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीचा पट नेमका कसा असणार आहे आणि कल्याण डोंबिवलीकरांना नेमकं काय मिळणार आहे, काय पाहावं लागणार आहे, या सगळ्याची चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता, त्याची उत्तर आपण या मान्यवरांकडून मिळवायचा प्रयत्न करूया. पहिला प्रश्न आहे, 20 वर्ष सत्ताधाऱ्यांनी काय केलं? गेले 20 वर्ष इथे शिवसेना भाजपची आणि त्याही आधी जनसंघाची सत्ता होती. त्या कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिका झाल्यापासून, म्हणजे ज्यावेळेला महानगरपालिका झाली त्याच्या पहिल्या काही दिवसात या महानगरपालिकेला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर केल्याबद्दल एक पुरस्कार मिळालेला होता. त्या कार्यक्रमाला मी स्वतः हजर होतो. परंतु त्याच महानगरपालिकेची, म्हणजे आज ज्याचा एकूणच ताळेबंद 1598 कोटीचा, 107 नगरसेवक, त्यांच्यावर नियंत्रण कक्षासारखे, आता या नियंत्रण या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घ्या काय जो आहे तो, असे सगळे बसलेले आहेत. या शहराचं आजचं चित्र अजित मांढरे नेमकं काय आहे? सर, खेदाने सांगावं लागतं की मी त्या भागातला नागरिकांतिकडचा मतदार देखील आहे. खेदाने का सांगावं लागतं? हे शहर इतकं वाईट झालंय? सुशिक्षितांचं शहर आहे, सर्वात जास्त चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, सर्वात जास्त MBA शिकलेले लोक आहेत या गावात, सर्वात जास्त IT प्रोफेशनल पुण्यानंतर डोंबिवलीवर आहेत. त्या गावात तुम्ही खेदाने राहताय? सर, 15 वर्ष एक टाकी बांधायला लागतो. 15 वर्ष टेंडर काढण्याकरता पूर्ण प्रोसेस करून नगरसेवकांच्या कोणाच्याही मुलीची लग्न निघालेली नव्हती, त्यांच्या व्यवस्थित चाललेले होते या गावात.
15 वर्ष यांना टाकी बांधायला लागते, पाण्याचं नियोजन नाही, बाजूलाच जी महानगरपालिका नवी मुंबई त्यांचं 110 MLD पाणी पडू नये, आपलं देखील पाणी पडू नये 90 MLD, ते पाणी साठा करण्याकरता यांच्याकडे टाक्या नाहीयेत. त्या पद्धतीने रस्ते तुम्ही बघितले, तिथे एक बस जरी गेली, आता एवढ्या गाजावाजा करून बसेस आणल्या, पण ती एक बस जर रस्त्याने गेली तर 3 ते 4 किलोमीटर लांब ट्रॅफिक जाम होतं. दुसरं कुठेही सिग्नल नाहीये. तर हे म्हणतात सिग्नल आहे, तर तिथे हवालदार उभे का केले जातात? कल्याण डोंबिवलीत कुठेही सिग्नल नाहीये. कचऱ्याचा एवढा प्रश्न आहे की डोंबिवलीमध्ये किंवा कल्याणमध्ये तुम्ही एंट्री केली की सर्वात पहिले तुम्हाला नाकाला हातावा लागतो. त्यामुळे म्हटलो की खेदाने मागे एकदा पाऊस पडला होता, त्या डोंबिवलीत हिरवा पाऊस झाला होता, कारण इतका पॉयझनस गॅस साठलेला होता की पाऊस हिरवा गालीच्या पडल्यागत या डोंबिवली शहरावर पडला होता. खरं आहे हे? नक्की सर. तो म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका विशेष करून डोंबिवली आणि कल्याणचा मधला जो भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिथे फॅक्टरीज आहेत. GR काढायचे किंवा असंख्य घोषणा करायचे की आम्ही कंपन्या बंद करतोय किंवा त्या भागातल्या ज्या विषारी केमिकलच्या कंपन्या आहेत त्यांना बाहेर काढतोय. फक्त आश्वासनं केली. डोंबिवली पूर्वेकडून डोंबिवली पश्चिमेकडे जायला फक्त एकच पूल आहे आणि तो अनेक वर्षापूर्वी बांधलेला आहे. दुसऱ्या पुलाच्या निविदा सुद्धा निघत नाही, जरी त्याची मंजुरी आली असली तरी. खरं आहे? ते पण रेल्वेच्या जी कृपा आहे, जे त्यांचं मंत्रिमंडळ रेल्वेचं, त्यांची कृपा झाली. त्यांनी 20-25 वर्ष आधी जे केलेलं प्रयोजन ते भांडून काही लोकांनी आणल्यामुळे तो ब्रिज झालेला आहे. तो पण अर्धवट अवस्थेत आहे. डोंबिवलीचा ब्रिज जो आहे तो आता या स्थितीमध्ये आहे की तिथे कधीही कुठला ऍक्सिडेंट होऊ शकतो, कारण तो ब्रिज आता खूप जुना झालेला आहे. जुनं बांधकाम आहे त्या ठिकाणी. आणि 715 कोटी रुपयाचा याच्यातली उत्पन्न झालं पाहिजे या महानगरपालिकेला. त्या कराचं उत्पन्न जेमतेम 400 ते 450 कोटी रुपये येतं आणि 1598 म्हणजे 1600 कोटीची महानगरपालिका साधारणतः दरवर्षी 200 कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प सादर करते आणि त्यामुळे विकासाला कोणतेही पैसे उरत नाहीत. जे पैसे असतात ते सगळे आतमध्ये झिरपले जातात. बरोबर? ते पैसे नगरसेवक वापरतात. अभ्यास सहलीच्या नावाखाली वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, पाण्याचे नियोजन सरता जपानला वगैरे बाहेर परदेशात फिरून येणं. एवढं कशाला करायला हवं? त्यांना थेट कंत्राटदार होता याची सोय केलेलीच आहे की आपण. कंत्राटदारांचे पार्टनर होता येतं, रात्री बेरात्री सकाळी 8 ते रात्री 8 कमिशनरच्या घरी जाऊन सह्या घेता येतात. सगळंच चाललंय की या महानगरपालिकेत. अगदी महानगरपालिकेच्या आवारात बारबालांवर पैसे उडवले गेले नाहीत याच महानगरपालिकेत. नक्की सर, आपणच ती बातमी दाखवली होती. दुसरं म्हणजे की ठेकेदारांना तुम्ही विषय काढला. जे ठेकेदार आधी होते ते आता नगरसेवक. शेतकऱ्यांना जोडधंदे लागतात जगण्याकरता, नगरसेवकांना जोडधंदे नकोत. पण सर जे कंत्राटदारीचे त्याशिवाय जगणार कसे? हे यांचे रात्रीचे पैसे उडणार कसे? बरोबर ना? ठेकेदार आता नगरसेवक झालेत सगळे, त्यामुळे सगळी पालिका जी आहे ती ठेकेदारांच्या हातातच आहे अजूनही. गोपाळ लांडगे, जे आता बोललं गेलं ते असत्य एकदा महाराष्ट्राला सांगून टाका, म्हणजे आपण सगळेजण पावन होऊन जाऊ. आणि तुम्ही किती सुंदर 20 वर्ष काम केलं याचा पाढा आता महानगरपालिकेचा आमच्या समोर वाचा. गोपाळ लांडगे, कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेल्या 20 वर्ष शिवसेना भाजपा युतीचं सत्ता आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून महापौर म्हणून आणि इतर माध्यमातून महापालिकेचं कर्तव्य म्हणून शिवसेनेने सातत्याने प्राथमिक सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 20 वर्ष प्रयत्न चालू आहे. त्या चोळेगाव गोपाळ लांडगे 20 वर्ष प्रयत्न चालू आहे. मला सांगा, आम्हाला 715 कोटीची कर वसुली धड करता येत नाही आणि त्याच्याबद्दल कुठल्याही त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? महानगरपालिकेच्या प्रशासनाने, नगरसेवकांनी? नेमकी कोणी जबाबदारी ढकलून टाकायचं दुसऱ्यावर? तुम्ही पावन व्हाल लवकर. 5 वर्षामध्ये 5 आयुक्त बदलले. तत्कालीन शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे गेल्या 5 वर्षामध्ये आयुक्त 5 वर्षात 5 मिळाले. घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये तळोजाला प्रयत्न करा, शासन सांगेल ते करा. यामुळे घनकचरा व्यवस्थापनाची अपेक्षित असलेली काम झालं नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु पाणी पुरवठा पुढच्या 20 वर्षापर्यंत कल्याण डोंबिवली करता पुरेल याच्याकरता तरतूद करण्यात व्यवस्था झालेली आहे. पाण्याच्या टाक्यांचं काम झालेलं आहे. STP सेंटर चालू झालेली आहे. अजित मांढरे यांनी सांगितलं की एक टाकी बांधायला 20 वर्ष लागली.
एक टाकी बांधायला 20 वर्ष लागली. मला तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे. काहीतरी इथले नगरसेवक ज्यांच्या कमरेला एखाद्या टाकीचं तांत्रिक अडचणीमुळे तिथलं काम राहिलं असेल, इथल्या परंतु जे झालंय काम त्या बाबतीत नागरिकांच्या खिशाला पेन आहेत, चांगले साहित्यिक आहेत. तुबा भावे इथे राहत होते, इथे गोविंदराव तळवलकर राहत होते. तुमच्या माहिती करता सांगतो, ही नावं करायची आपल्याला माहिती पण नसतील, परंतु अशासारख्या मोठे साहित्यिक या ठिकाणी राहत होते. त्यांच्या शर्टाला पेन असायची. आता इथे कमरेला घोडा लावलेले नगरसेवक येत आहेत. मला सांगा, या नगरसेवकांनी मागच्या 3 वर्षामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी फक्त 87 लाखच रुपये खर्च केले. अहो, थोडे जास्त केले असते तर त्यांना शिकता तरी आलं असतं. त्यांना धड शिकवलं नाही, त्यामुळे अशी अवस्था निर्माण झाली. गोपाळराव बोला. अभ्यास दौरे झाले ही वस्तुस्थिती आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी अभ्यास दौरे केले, त्याप्रमाणे त्यांनी तसा अहवाल दिला आणि कामकाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले असतील, परंतु काहीच काम झालं नाही. हे धांदल खोटं आहे. आणि आता शिवसेनेच्या बाबतीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये गोपाळराव मला तुम्ही सांगा, 200 ते 250 कोटी रुपयाची दरवर्षी तूट येते का नाही? बरोबर आहे? नाही येते. मग हा महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शिलकी आहे असं एकदा जाहीर करा. हे बघा, हे सगळं कल्याण डोंबिवलीची महानगरपालिकेतली जनता ऐकतेय. त्यांच्यासमोर मतं मागायला मला नाही, तुम्हाला जायचंय. त्यामुळे तुम्हाला आता सत्य बोलण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये. बीओटीची 10 वर्षापासून 130 कोटी रुपयाची कामं अडकली. सांगा, अशी अडकलेली नाही. माझं काही म्हणणं नाही आहे. सिमेंटच्या रस्त्यासाठी 400 कोटी रुपये मंजूर झाले, प्रत्यक्षात कामं 100 कोटीची सुद्धा सुरू झालेली नाहीत. झोपू योजनेसाठी, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी 700 कोटी रुपयाची तरतूद आहे. 300 कोटीची सुद्धा कामं मागच्या 20 वर्षात झालेली नाहीत. सत्य आहे की असत्य आहे? विविध प्रकल्पांसाठी जे कर्ज घेतले गेले त्याच्यासाठी 45 कोटी रुपयाचा हप्ता द्यायला लागतोय. त्याची सोय करता करता अर्थव्यवस्थापनात नाकी नऊ येते. ही आता व्यवस्था आहे की नाही? आता महानगरपालिकेची अशी पत आहे का की बाजारात जाऊन तुम्ही स्वतःच्या नावावर, महानगरपालिकेच्या कारभाराच्या नावावर, तुमच्या बॅलन्स शीटच्या आधारावर बाजारातून कर्ज पुरवठा करू शकेल अशी तुमची आत्ताची बॅलन्स शीट आहे का? मग हे जर सगळं नसेल तर याची जबाबदारी आपण विरोधी पक्षांवर ढकलून देऊया. मी तुम्हाला मुळीच दोषी धरत नाही. आपण विरोधी पक्षांना विचारू, हे कोणी केलं? कपिल पाटील, या सगळ्याची जबाबदारी आपण शिवसेनेवर ढकलायची का? कारण त्यांचे महापौर होते, आपल्याकडे तर उपमहापौर पद होतं. म्हणजे आपण तर सत्तेत नव्हतोच. गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्ष ही शिवसेनेबरोबर सत्तेत आहे, परंतु विकास करताना आपल्याला माहीत आहे आमची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक वेळेला काय कशा पद्धतीने निर्णय घेतले जातात याची माहिती दिली जातेच, असाच काही प्रकार नाही. म्हणून आता सत्तेत होतो म्हणून जबाबदारी थोडीफार आमच्यावर पण येतेच. परंतु आपण सगळं गोपाळरावांवर ढकलून देऊ की हे जे सगळं घडलं फक्त शिवसेनेमुळे, गोपाळ लांडगेंमुळे घडलं असं तुम्हाला म्हणायचंय का? तुमची काही जबाबदारी नव्हती. तुम्ही उपमहापौर होतात, तुमच्याकडे अनेक महत्वाची पदं होती, अनेक स्थायी समितीत तुमचे नगरसेवक होते. तुमच्या कुठल्याही नगरसेवकावर कुठलाही चारण्याचा आरोप नाही. ते सगळे नगरसेवक धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत. कंत्राटदारांशी त्यांचे कोणतेही संबंध नाहीत. महानगरपालिकेतलं त्यांचं वर्तन अतिशय शुद्ध आहे, ज्याचा महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारताला अभिमान वाटावा असे स्मार्ट नगरसेवक स्मार्ट सिटीच्या आधी तुम्ही दिलेले आहेत. एकदा जाहीर करून टाका. नाही असं बोला ना कपिल पाटील. कपिल पाटील, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आवाज मध्येच आपला ब्रेक होतो. शेवटी आपण काय बोलले मला कळलं नाही, कारण आवाजच गेला. आता सत्तेमध्ये आम्ही भागीदार असल्यामुळे मी असं म्हणणार नाही की ती आमची काही त्याच्यात जबाबदारी नाही, परंतु शेवटी मोठा पक्ष आहे, अनेक पक्षांना सोबत घेऊन सत्ता चालवायची असते, तेव्हा काय निर्णय होतात काय नाही या बाबतीतली सगळीच माहिती काय भारतीय जनता पक्षाला त्यावेळेला मिळाली असेल असं मला सांगता येणार नाही. बरोबर. परंतु
जे काही शहराची आज परिस्थिती आहे त्या शहराच्या परिस्थितीमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जे बोलता त्याच्यामध्ये तथ्य आहे, मी ते तथ्य नाकारणार नाही, कारण वस्तुस्थिती ती आहे. मी शहरात फिरतो, मला माहीत आहे शहरातले नागरिकही या बाबतीत नेहमी तक्रार करत असतात. परंतु ही परिस्थिती बदलायची असेल तर सगळ्यांना सोबत येऊन चांगल्या स्वच्छ प्रतिमेचे लोक आपल्याला शहरामध्ये द्यावे लागतील, तेव्हा आपण ज्या शहरात तुमच्या गाडीला 10 आणि 15चा सुद्धा स्पीड डोंबिवलीमध्ये कल्याणमध्ये घेता येत नाही, तिथून MIDCहून गावाच्या मध्यभागी येताना 28 1 2 नव्हे 28 स्पीड ब्रेकर आहेत आणि त्या स्पीड ब्रेकवर कुठेही मार्किंग केलेलं नाही. रात्रीच्या वेळी अंधारात अनेकांच्या गाड्यांचे ऍक्सल तुटले, अनेकांना पाठीचे रोग झाले, अनेक जण या शहरातल्या जीवनाला कंटाळले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, डोंबिवलीकरांच्या आत्महत्या झाल्या नाहीत, कारण डोंबिवलीकर शोषिक आहेत, त्यांना उद्याची आशा आहे. याबद्दल खरं तर तुम्ही डोंबिवलीकरांना आता धन्यवाद दिले पाहिजेत. बरोबर आहे माझं? आपला आवाजच मला नाही मध्येच ब्रेक. माझा आवाज महाराष्ट्रापर्यंत नक्की पोहोचतोय, तुम्हाला कळलं नसलं तरी. मनसेची काय भूमिका आहे? विरोधी पक्ष नेता म्हणून आपल्या पक्षाने नेमकं काय केलं? 27 नगरसेवक आपल्याकडे होते, आपण जबरदस्त आवाज उठवलाय, असं काही झालं का? या सगळ्या प्रश्नांना जेवढा सत्तारूढ पक्ष जबाबदार आहे, विरोधी पक्ष म्हणून आपण नेमकं काय केलं? निश्चित आम्ही विरोधी पक्षनेता किंवा विविध विषयांची पूर्ण अभ्यासपूर्ण माहिती घेऊन सभागृहात ती मांडलेली आहे. त्यांचा 174 कोटी कर्ज घेण्याचा घाट असेल, नागरिकांवर भांडवली कर योग्य मूल्य लादण्याचा घाट असेल, ह्या सगळे घाट ज्याच्यामुळे नागरिकांवर 2 वर्षात घडलं. मागच्या 3 वर्षात काय झालं? शरणागती पत्करलीत का संघर्ष? नाही, हा जो मी भांडवली कर योग्य मूल्याचा विषय सांगतोय तो गेल 1 वर्षापूर्वीचा 2014चा जेव्हा तो विषय मांडला गेला, त्याच्यानंतर त्याच्यावर खूप खडाजंगी सभागृहात झाल्यानंतरच माझं विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेने संगनमताने काढून घेतलं. त्यामुळे असं काही नाही की 2 वर्षात फक्त आवाज उठवला नंतर आवाज उठवला नाही, असा कुठलाही विषय नाही. एक मुद्दा निश्चित होता की विरोधाला विरोध म्हणून आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाही. जे प्रोजेक्ट चांगले असतील, ज्या आता जसं स्मार्ट सिटीसाठी फंड आणायचा होता किंवा त्याला मंजुरी सभागृहाची हवी होती तेव्हा आम्ही मंजुरी दिली, कारण कुठलंही शहर विकसित होणार असेल त्याला लागणारा पैसा जर शासन किंवा शासनाच्या बरोबरीने केंद्र शासनाकडनं पैसे येणार असेल त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. पण त्याच्याबरोबर आपल्या पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची अंतर्गत धुसफूस नव्हती, किंबहुना आपल्या स्वतःच्या पदाबद्दल आणि आपल्याबद्दलच मनसेच्या नगरसेवकांमध्ये अत्यंत आदराचं आणि स्फुरणीय प्रातस्मरणीय असं वातावरण होतं. तुमच्या विरोधात देखील बंड झालं, तुमच्या पक्षात देखील लाथळं. अजित, काय वाटतं? सर, मंदारांनी स्वतः खुलासा करावा त्यांनी की स्वतः यांच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष जयंत राज ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती की आपले मनसेचे नगरसेवक जे आहेत ते जनतेचे कामं न करता त्यांना पूर्वीचे नगरसेवक जे आहेत, पूर्वीचे ठेकेदार जे आहेत त्यांची सवय लागलेली आहे, काही टक्केवारी करता हे वॉर्डातली कामं करत नाहीयेत, तर आपल्या जो गटाध्यक्ष आहे त्याच्या ऑफिसमध्ये न दिसता ते इतरच्या ऑफिसमध्ये दिसतात, इतरांच्या घरी असतात. खोटे म्हणून सांगून टाका महाराष्ट्राला. माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर साहेब, आपण जे आरोप माझ्यावर केलेत किंवा आपण जे म्हणालात की 27 नगरसेवकांचा मला पाठिंबा नव्हता, आमच्या माझ्या मते मी राजकारणात काम करतो, अनेक राजकीय पक्ष माझ्यापेक्षा आपण जास्ती जवळून बघितलेली आहेत. राजकीय पक्ष किंवा कुठलीही संस्था, कुठलाही, आता तुमचंही आज जे ऑफिस आहे याच्यामध्ये कुठेतरी कमी अधिक प्रमाणात मतभेदही असतात. ह्याचा जर मतभेद आहेत किंवा काहीतरी कुठल्या तरी एका विषयावर एकमत झालं नाही याचा अर्थ पूर्ण सिस्टीममध्ये किंवा पूर्ण पक्षामध्येच काहीतरी गडबड आहे असा काही विषय असा काही त्यातला विषय नाही. राहिला प्रश्न हे जे म्हणाले की माझ्या नगरसेवकांनी माझ्याबद्दल साहेबांकडे तक्रार केली किंवा मी गटनेता कार्यालयात नसायचो, माझ्या मते अजितजी आपण गटनेता कार्यालयात माझ्यापेक्षा जास्ती असायचं असं आता त्याला म्हणायला लागेल, कारण मी कुठल्या गटनेता कार्यालयात होतो ते एकदा जनतेला सांगून टाका. माझ्या नाही, आता तुम्ही माझ्यावर व्यक्तिगत आरोप दिला, मला त्याचं उत्तर देऊ दे. नाही, तुम्ही जो आरोप केला त्याचं मला उत्तर देऊ दिलं तर बरोबर आहे. मुळातला विषय असा आहे की जर आम्ही टक्केवारीमध्ये गुंतलेले असतो, जर आम्ही कुठल्या चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतलेलो असतो, तर आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की मनसेच्या वॉर्डातले जे काय कॉन्क्रीट रोड होते विथ युटिलिटीज आम्ही पूर्ण करून घेतले. अनेक नवीन रोड्स आम्ही सँक्शन आमच्या वॉर्डात करून घेतले. मनसेच्या नगरसेवकांचा प्रगती पुस्तक जर तुम्ही बघितलं, मी असं म्हणणार नाही की आम्ही जनतेच्या पूर्ण विश्वासाला पात्र ठरलो, पण 107 पैकी 27 जणांचं प्रगती पुस्तक हे प्रगती पुस्तक आहे आणि बाकीच्यांचं अधोगती पुस्तक आहे. नाही, मी असं सांगतोय की मनसेच्या 27 नगरसेवकांचं जर प्रगती पुस्तक आपण तपासलं तर पूर्वीच्या इतर पक्षाच्या नगरसेवकांनी जी कामं केलेली आहेत त्यापेक्षा निश्चित उजवं काम आम्ही केलंय. मी असं कुठेही म्हटलं नाही की आमचं प्रगती पुस्तक म्हणजे A1 आहे, जनतेच्या सगळ्या अपेक्षा आम्ही पूर्ण केल्या असं आम्ही मुळीच म्हणणार नाही, पण आम्ही कुठेतरी प्रयत्न केलेले आहेत. ही महसुली तूट कमी होण्यासाठी, इथल्या रस्त्यांवरची बजबजपुरी कमी होण्यासाठी, इथे ट्रॅफिक सिग्नल नाही आहेत या गावामध्ये, ही वस्तुस्थिती तुम्ही मान्य कराल का नाही? हो, निश्चित. याच्यासाठी म्हणून
या शहराला आलेला जो 700 ते 800 कोटी रुपयाचा जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशनचा जो फंड होता त्याच्या वापरासाठी या शहराची बॅलन्स शीट जी आहे ती आकर्षक करून तुम्हाला बाजारात पैसे उभे करण्यासाठी एक सकारात्मक विरोधी पक्ष की ज्याचा एक दबाव आहे असा विरोधी पक्ष म्हणून आपण काम केलं. हो, निश्चित केलं. मी तेच सांगतो 174 कोटीचा कर्ज घेण्याचा घाट ह्या जवाहरलाल नेहरू मधल्या काही गोष्टींसाठी फंडिंग करण्याकरता पैसे उभे करण्याकरता हुडकोकडे जे कर्जाचं ऍप्लिकेशन या लोकांनी केलं होतं सभागृहात मीच तो विषय मांडला होता की 174 कोटी कर्ज घेण्याची गरज नाही. बीएसबी योजनेमध्ये जे गाळे आपल्याला मिळालेले आहेत त्याचा सेलचा रेशिओ आपण ठरवला पाहिजे. त्याचं धोरण निश्चित केल्यानंतर त्यातनं साधारणतः 100 कोटी रुपयापेक्षा जास्ती पैसे उभे राहतील. त्यातून कर्ज लागलं तर घेऊन, नाही तर हे 100 कोटी पहिले घेतले गेले पाहिजे. त्याचा धोरण ठरलं पाहिजे. पण सत्ताधाऱ्यांना ते करायचं नव्हतं आणि आज मला अभिमानाने सांगावं असं होतं जे मनसेने सांगितलं होतं तेच घडलं. महापालिकेला 174 नाही 174 रुपयाचं कर्ज पण नाही मिळालं. कोटी सोडा 174 रुपयाचं पण कर्ज मिळालेलं नाही. म्हणजे एक प्रकारे तुम्ही विरोधी पक्षांची भूमिका पार पडली असं तुम्हाला म्हणायचंय. पॉइंट वेल टेकन. प्रेक्षक ऐकतायत, कल्याण डोंबिवलीची लोक ऐकतायत, ते याचा निर्णय घेणार आहेत. सचिन पोटे, मनसे असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, या सगळ्यांसाठी माझ्याकडे प्रचंड मोठे प्रश्न होते. मला प्रश्न पडलाय काँग्रेसला किंवा तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं प्रश्न तरी काय विचारायचा. तुमचं अस्तित्व ते काय. तुमचे नगरसेवक तर इकडून तिकडे आयाराम गयाराम सारखे गेले आणि शिंदेशाहीची पगडी घालून मिरवत राहिले. तुमच्या पक्षाचं या महानगरपालिका क्षेत्रातलं नेमकं स्थान आणि मागच्या 15-20 वर्षातलं कार्य आम्हाला जरा समजावून सांगा. कुठल्याही पक्षाचं अस्तित्व कधी संपत नाही. चढ उतार हे प्रत्येक पक्षात येत असतात. ज्यावेळेस विधानसभाच्या निवडणुका झाल्या फार पूर्वी शिवसेनेचा एकच आमदार होते, भाजपाचे 2 खासदार होते. आज परिस्थिती संघर्षाची आहे पक्षाची, ती मान्य करतो. पण गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत जेव्हापासून सत्तेमध्ये महाराष्ट्रात बीजेपी भाजप सेंट्रलमध्ये आली, आम्ही जवळपास 9 ते 10 आंदोलनं सत्तेच्या विरोधात केली. अस्तित्व म्हणाल तर हा राष्ट्रीय पक्ष आहे, हा मनसे किंवा शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष नाही. त्याच्यामुळे काँग्रेसचं इथे अस्तित्व जरी नसलं तरी काँग्रेसचा मतदार ह्या शहरात आहे. फक्त संघटनेचं कार्यामध्ये थोडी आम्ही कमी पडलो म्हणून आजपर्यंत इथे पक्ष वाढला नाही. प्रश्न आता विचारायचा आहे सचिन, अतिशय गांभीर्यपूर्वक हा प्रश्न विचारतोय. तुम्ही परदेशात वगैरे गेलात ना, स्वित्झर्लंड किंवा अशा ठिकाणी, तेव्हा मला नेहमी प्रश्न पडतो की तिकडे गेल्यानंतर विरोधी पक्षांचं काम काय असेल. कारण रस्ते, वीज, पाणी, रोजगार हे सगळं केलेलं असतं. आज या ठिकाणी या सगळ्याची वानवा असताना खरं तर ऑपोजिशनसाठी प्रचंड मोठी स्पेस उपलब्ध होती. अगदी 2-4 नगरसेवक सुद्धा जर अभ्यासू असतील, शुद्ध चारित्र्याचे असतील, तर त्या कल्याण डोंबिवली सारख्या सुशिक्षित शहरामध्ये प्रचंड मोठा आपला दबदबा आणि आपला अंकुश ठेवू शकले असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्येच असणारे राम कापसे. जेव्हा भारतीय जनता पक्षाचे काही आमदार खासदार निवडून येत नव्हते तेव्हा राम कापसे हे एकटे जिद्दीनं किल्ला लढवायचे. जसा किल्ला प्रमोद नवलकरांनी लढवला आणि एकेकाळी छगन भुजबळांनी शिवसेनेसाठी लढवलेला होता. तुमच्या नगरसेवकांनी नेमकं महानगरपालिकेत केलं काय हो? तुमचा जो प्रश्न आहे, या महापालिकेमध्ये ज्यावेळेस त्रिशंकू अवस्था होती मागच्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेस मनसेनी तटस्थ राहून जी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला मदत केली, त्या मदतीमुळे मनसेला विरोधी पक्ष नेते बहाल करण्यात आलं. त्याच्यानंतर मनसे ही विरोधी पक्षात होती कुठे? मनसेकडे परिवहन सभापती होतं, शिक्षण मंडळ होतं, बाल कल्याण होतं. तर जिथे विरोधी पक्षच कमकुवत आहे आणि आमची संख्या नगरसेवकांची 14 ते 15 आहे, तर आम्ही सभागृहात जरी विरोध केला, कितीतरी वेळा विरोध केला, तरी ठराव बहुमताने मंजूर व्हायचे. आणि आम्ही रस्त्यावर देखील, तुम्ही कल्याणमधील कुठल्याही पत्रकारांना, नागरिकांना विचारा, गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही 8 ते 10 आंदोलन रस्त्यावर उतरून केलेली आहेत. आणि दुसरा पहिला प्रश्न, हातबलता घेऊन जाता नाही, आम्हाला मुद्दे भरपूर आहेत. आम्ही सर्व मुद्दे, यांनी इतके मुद्दे दिलेत की आम्हाला दुसरी गरजच नाही मुद्द्यांची. कारण यांनी काय गेल्या 20 वर्षात काही केलं नाही. आणि तुम्ही जर सांगत असाल 17.5 वर्षात यांची सत्ता होती, पण 2.5 वर्षात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, जवळपास जवाहरलाल नेहरू आणि बीएसबीच्या माध्यमातून 1500 कोटी रुपयाचा निधी या महापालिकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेच दिला. शिवसेनेची 95 ते 2000 सत्ता होती या महापालिकेत, महाराष्ट्रात होती आणि केंद्रात होती. 1 रुपया यांनी या महापालिकेला दिला नाही. तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की काँग्रेसने या राज्यासाठी, कल्याणसाठी काय केलं नाही? मला म्हणायचे, आज कपिल पाटील म्हणतात ते पण आमचेच होते. आज त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून ते त्या पक्षात गेले. ते मनाने जरी तिकडे, शरीराने जरी तिकडे असले तरी मनाने अजून आमच्यातच आहेत. हे काय आमंत्रण आहे का? आमंत्रण आहे त्यांना? नाही, आमंत्रण आता सध्या आमच्याकडे आमंत्रण दिलं तरी कोण येणार नाही. तुम्हीच बोलताय. दुसरी गोष्ट, कपिल पाटील हे जे म्हणतात की आम्ही जरी उपमहापौरमध्ये असलो तरी काही ठराव होत नव्हते, यांना हे म्हणजे विकास होत नव्हता, यांना हे उशिरा आलेलं शहाणपण आहे.
आज मला एक सांगा की कल्याण डोंबिवली उशिरा का होईना पण शहाणपण तर आलं. काही त्याचा पक्षांना फायदा उशिरा सुद्धा येत नाहीये. नागरिकांना तर झाला पाहिजे. चर्चेचा सिलसिला असा नागरिकांना चालू तरी झाला नका. ब्रेक पाहिजे. नंतर कुठे जाऊ नका. पात्रा G24 आपण पाहत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा रंगणारा रणसंग्रामाचा पहिला कार्यक्रम डोंबिवली फास्ट. डोंबिवली फास्ट मध्ये आपण येऊ घातलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या रणसंग्रामाची आणि या सुंदर शहराची आत्ताची अवस्था नेमकी काय आणि पुढे काय होऊ शकतं याच्यावर एक विचारमंथन करणारा कार्यक्रम करतोय. सर्वांनाच आपण काहीसे बोचणारे आणि काहीसे अवघड वाटणारे असे प्रश्न विचारतोय. काही जणांना ते प्रश्न ऐत्यावेळी ऐकू येत नाहीत, तर काही जणांना ऐकू येऊनही त्याची उत्तरं देता येत नाहीत, तर काही उत्तर देण्याच्या नादात स्वतःच्याच पायावर काय कुऱ्हाड मारून घेतात हे सगळं आपण पाहिलंय. दुसरा प्रश्न आपण पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे 27 गावांचा विषय कोणामुळे रेंगाळला. 27 गावांचा विषय कोणामुळे रेंगाळला. आपल्यासोबत 27 गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वजे आहेत. गुलाब वजे, न घरके न घाटके, गावाबाहेरचे, गावकुसा बाहेरचे, गावाचा फायदा नाही आणि गावाच्या बाहेर असल्याचं काही सुखही नाही, म्हणजे सोयरे नाही, सुतकही नाही, तुमची मधल्यामध्ये वाट लावून टाकली. नाही, तसं आता होणार नाही. कारण 7 तारखेला महाराष्ट्र शासनाने GR काढलेला आहे, अधिसूचना काढली की त्याच्यामध्ये ही गाव वगळण्याचा निर्णय घेतला. आजच शेवटचा दिवस ऑब्जेक्शन सजेशनचा होता. त्याच्यामध्ये आज 27 गावातून मोठ्या प्रमाणामध्ये सूचना कोकण आयुक्तांकडे आम्ही दिलेल्या आहेत आणि ही अधिसूचनेचं जे काही पहिलं पालन आम्ही केलं आहे. पण निवडणूक आयोगाने तिथे मध्येच 9 तारखेला ऑब्जेक्शन घेतलं की ही गाव वगळू शकत नाही. निवडणूक प्रक्रिया ची प्रक्रिया 6 महिने असल्यापासून तर त्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी जी भूमिका घेतलेली आहे की कुठल्याही प्रकारचं 2005 त्यांनी त्यांची एक GRचं दाखवून दिलं की याच्यामध्ये 6 महिने निवडणुकीला असताना कुठल्यामध्ये हद्दीमध्ये फेरफार बदल करता कामा नये. आणि तसं असताना त्यांनी जी भूमिका 7 तारखेला मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर जी अधिसूचना काढली त्याच्यानंतर अंतिम सूचना 14 मेला काढली. त्या 14 मेमध्ये 1 जूनला ही गावं आतमध्ये घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. मग त्यावेळेला सुद्धा 6 महिने या गोष्टीला झालेले नाहीत आणि म्हणून या गोष्टीचं कोर्टामध्ये आम्ही दाद मागतोय. उद्या आमची हिअरिंग आहे आणि निश्चित मला तुम्ही हा इतिहास सगळा सांगितला, प्रेक्षक अतिशय इम्प्रेस झाले असतील. परंतु आता तुम्हाला अतिशय योग्य असा मी प्रश्न विचारतोय. 27 गावांच्या या सगळ्या समितीची, संघर्ष समितीची एकजूट आहे असं आपण जाहीर करा आज. नाही, एकजूट आहे. कालच खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नाही, तुम्ही सगळे एकत्र आहात. खूप मोठ्या प्रमाणात मीटिंग मानपाडेश्वर इथे झाली. सर्व पक्षातले प्रमुख, सर्व पक्षातले म्हणजे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, मनसेचे तर आम्ही त्यांनी आम्हाला लेटर्स दिले पाठिंब्याचं. BJPचे होते आणि सर्व लोक होते आणि त्याच्यामध्ये सर्वांनी पाठिंबा व्यक्त केला. त्याच्या अगोदर 1 तारखेला आम्ही सन्माननीय पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक भूमिका आम्हाला या बाबतीमध्ये सांगितली. आणि अजित मांढरे, आपला काय अनुभव आहे? सर, त्यांनी कालच्याच मीटिंग सांगितलं. कालच्या मीटिंगमध्ये भाजपचे आमदार जे नरेंद्र पवार आहेत त्यांनीच घोषणा केली जर दुसऱ्या कुठल्या पक्षाने उमेदवार उतरवले तर आम्ही देखील उतरवणार. पण ते संघर्ष समितीच्या विरोधात, शिवसेनेच्या विरोधात का शिवसेनेबरोबर ते त्यांनी भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे संघर्ष समिती किती एकत्र आहे हे इथे स्पष्ट होतं. मुळात हा जो सगळा मुद्दा आहे की संघर्ष समितीने जो हट्ट धरला होता की गावांमध्ये जावं. आज आपण बाय रोड जेव्हा एंट्री करतो कल्याण डोंबिवलीमध्ये तेव्हा सगळ्यात पहिली एंट्री करताना शिवपाड्यात थोडं पुढे आलो. ते रोड जर आता चांगले केलेले त्यामुळे 1.5 फुटाचे खड्डे आहेत सर या भागामध्ये. 27 गावांमध्ये ग्रामपंचायती असताना 2 बिल्डिंगमध्ये 1.5 ते 2 इंचाची गॅप आहे. पाईपलाईन तुम्ही बघाल तर एका पाईपलाईनला जर 3 इंच किंवा 5 इंचची पाईपलाईन असेल तिला एका ठिकाणी 27 टॅपिंग केलेले आहेत. मग ह्या काळामध्ये यांच्या ग्रामपंचायत काळामध्ये अनधिकृत बांधकामं, पाण्याची पाईल तशी कुठेही लाईन घ्यायची, कुठेही तुम्ही जावा, ह्यांना स्वतःला माहिती आहे की जो अन्नपूर्णा खोटं आहे. गुलाब वजे, खोटं सांगून द्या सर. ऐका, ही गोष्ट काल भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही कुठल्या प्रकारचं फॉर्म भरणार नाही. पण तसंच कोणी तयारी केली तर आम्ही तयार राहणार असं त्यांनी स्पष्ट सांगितले. परंतु कोणी फॉर्म भरलं तर आम्ही करणार, ही त्यांची भूमिका होती. ती भूमिका स्पष्ट. पण आम्ही कुठल्या त्याच्यानंतर आता एकजूट आहे असं तुम्ही एकजूट आहे. काळ सिद्ध करेल ना. आता हे सगळं जनता बघते. 27 गावातली लोकही तुमचं ऐकतायत आणि तुमच्या विरोधात आता जे चालू आहे तेही लोक बघतायत. मला याच्यावर काही भूमिका घ्यायची नाही. तुम्ही फक्त जेवढं बोलाल तेवढे अडकत जाणार हे फक्त मला दाखवायचंय. मुद्दा तो नाही. आपण जाऊया गोपाळराव लांडग्यांकडे. गोपाळराव, अधिपालिकेत जाण्यास विरोध करणारी सेना विधानसभेतल्या मतदानाचे आकडे पाहिल्यानंतर 27 गावं महानगरपालिकेत यावी अशी भूमिका घेते. या मागचं जे कारण आता मी सांगतोय तेच आहे ना, का यापेक्षा वेगळं काही कारण आहे?
गोपाळराव, मुळात तुमचं शेवटी जे काय बोलणं झालं ते अजिबात ऐकायला नाही आलं. सुरुवातीला तुम्ही सांगितलेलं आहे शिवसेनेने कधीही ही 27 गावं कल्याण डोंबिवली महापालिकेमध्येच समावेश करा असा कधी आग्रह धरला नाही, कोणाला निवेदन दिलं नव्हतं. 27 गावांचा विकास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होऊ शकत नाही आणि तो विकास सक्षम प्राधिकरणाच्या माध्यमातून झाला पाहिजे. MMRDAने कुठल्या प्रकारचा गावांचा विकास होण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. कोकण आयुक्तांच्या शासनाने नेमलेल्या कोकण आयुक्तांच्या समितीने अहवाल दिला की ही गावं कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये समावेश करा आणि त्याचं सुचवात मुख्यमंत्र्यांनी केलं. आणि त्यावेळेला पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी निदर्शनास आणून दिलं की महापालिकेच्या बजेटमध्ये प्राथमिक सोयी सुविधा तातडीने देणं आवश्यक आहे, त्या देऊ शकत नाही, एक विशेष पॅकेज द्यावं लागेल. त्यावेळेला पालकमंत्र्यांच्या समवेत जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदारांनी KDMC मध्ये ही गावं समावेश करण्यासाठी संमती दिली. त्याचे सर्वत्र बॅनर लागले, गावकऱ्यांनी बॅनर लावले. त्यावेळेला एकही आमदार असं म्हणाला नाही की आमचा त्या बाबतीमध्ये विरोध आहे. आमचं म्हणणं असंच आहे, या गावांचा विकास ग्रामपंचायतीच्या माध्यमात होऊ शकत नव्हता, तो KDMCच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून करावा, तो होऊ शकतो. पण ज्यांनी आता आग्रह धरलेला आहे की नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांचा मला या ठिकाणी एक प्रश्न पडतो गोपाळराव, नगरपालिकेला असेल हे सगळंच इतकं साधं सरळ सोपं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असेल तर मग आधी वगळणी कशा करता? वगळायच्या वेळी कोणाचा आग्रह होता? वगळा असा हट्ट कोणी धरला होता? महापालिकेतून वगळा म्हणून आम्ही कधी सांगितलेलं नाही. काय सांगाल बंदर? तुम्ही काय बोलता ते शासनाच्या ऐकायला येत नाही, समजत नाही. परंतु या गावांचा विकास व्हावा. जर तत्कालीन मुद्दा मांडलेला आहे गोपाळराव, तुमचा मुद्दा बरोबर आहे की गावं ग्रामपंचायत असतील तर याचा विकास होऊ शकला नाही. ते KDMCत आले तर प्रचंड मोठा विकास होईल. आता जसं कल्याण डोंबिवली आहे तसाच त्यांचा विकास होईल. मंदार काय सांगतात? मुळामध्ये गोपाळजी जे सांगतायत युती शासनाच्या काळामध्ये यातली 11 गावं वगळली होती आणि नंतर विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना उरलेली 16 गावं अशी ही 27 गावं पहिले 2002 आणि नंतरच्या काही काळामध्ये ही वगळली गेलेली. त्यामुळे हे म्हणतात की आम्ही वगळली नाही, आमचा आग्रह नव्हता, असं नाहीये. त्या काळापासूनच संघर्ष समिती किंवा त्या ग्रामीण भागातल्या नागरिकांचा हक्क होता, अधिकार होता किंवा हट्ट होता की आम्हाला वेगळी नगरपालिका किंवा आम्हाला वेगळं आम्हाला KDMC मधून बाहेर पडायचं आहे. त्या वेळेला शासनाने जो निर्णय घेतला त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंटेशन झालं. राहिला प्रश्न आत्ताचा. मुळात पहिली मागणी ही गावं आतमध्ये घ्या ही शिवसेनेचीच होती. त्याकरता माननीय पालकमंत्री असतील, गोपाळराव लांडगे असतील, अन्य त्यांचे पदाधिकारी असतील, यांनी मुख्यमंत्र्यांना पटवून दिलं की ही गावं, आणि जर यांचं म्हणणं ही गावं KDMCमध्ये यावी असा आमचा हट्ट नव्हता तर पंचायत समितीच्या इलेक्शन, ग्रामपंचायतीच्या इलेक्शन, जिल्हा परिषद इलेक्शनच्या वेळेला ह्या लोकांनी सर्वपक्षीय संघर्ष समितीला पाठिंबा देऊन त्या निवडणुकांवर बहिष्कार का टाकला? त्यावेळेला निवडणुका झाल्या असत्या किंवा त्याच वेळेला वेगळी नगरपालिका स्थापन करा अशी मागणी शिवसेनेच्याकडनं का केली गेली नाही? ती मागणी मनसेने त्याही वेळेला केली होती. जर असं आहे आणि आमचं मनसेचं भूमिका हीच राहील की आम्ही जे काही जनाधार आहे किंवा जनमत आहे त्याच्या बरोबर आहोत. पहिल्यापासून आम्ही संघर्ष समितीला पाठिंबा दिलेला आहे. आजही आमचं तेच. दोघांनी तुम्ही मुद्दे मांडलेत. मला कपिल पाटील यांना एक प्रश्न विचारायचा आहे. कपिल पाटील, 27 ही जी गावं आहेत ती महानगरपालिकेत येणार म्हणजे याच्यावर KDMCचं शासन असणार की MMRDAचं? नेमकी कोणाची सत्ता असणार त्यांच्यावर? आपला प्रश्न समजला नाही, मला आवाज कमी येतो. 27 गावं जी आता महानगरपालिकेत गेलेली आहेत त्याच्यावर नेमकं शासन कुणाचं असणार आहे? KDMCचं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं की MMRDAचं? आता सध्या तरी ती गावं महापालिकेत आहेत आणि आता महापालिकेची निवडणुकी जाहीर झालेली आहे. कोर्टात पिटिशन आहे, पण कोर्टाचा काय निर्णय येतो हे आपण सांगू शकत नाही. पण आजच्या परिस्थितीत तरी ती महापालिकेत गावं आहेत. भूमिपुत्र तिथले नगरपालिका तिथं स्थापन व्हावी अशा प्रकारची त्यांची भावना आहे. इथं उल्लेख केला गुलाब वजेंनी की नरेंद्र पवार आमचे जे आमदार आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तर आमच्यावर अनेकदा आरोप झाले की भारतीय जनता पार्टीने ही गावं वगळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला, परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका कधीच नव्हती. ही भूमिका खऱ्या अर्थाने
संघर्ष समितीची होती आणि संघर्ष समितीच्या भूमिकेला आम्ही सहकार्य केलं. आमची अशी भूमिका आम्ही कधी घेतली नव्हती आणि संघर्ष समितीच्या भूमिकेशी आम्ही सहमती एवढ्यासाठीच दाखवली की त्यांना वाटते की आमचा विकास हा नगरपालिकेमध्ये आम्ही राहिलो तर नगरपालिकेच्या माध्यमातून विकास होऊ शकतो, अशा प्रकारची त्यांची भावना होती म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. परंतु आता खऱ्या अर्थाने विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्या गावांना आणणं गरजेचं आहे. गावाची लोकसंख्या लोकवस्ती खूप वाढलेली आहे. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यामुळे मला ही परिस्थिती माहीत आहे की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या गावांचा विकास होऊ शकत नाही. माझे मित्र गोपाळजी बोलले ते बरोबर आहे. कपिल महापालिका किंवा नगरपालिका 27 गावांच्या संदर्भामध्ये या शासनाने धरसोडीची भूमिका घेतली का नाही एवढं फक्त सांगा. नाही, शासनाची भूमिका धरसोडीची अशी नाही. शासनाकडे ग्रामस्थांनी संघर्ष समितीने आग्रह धरला आणि संघर्ष समितीच्या आग्रहाखातर शासनाने ती गाव वगळली. धडसोड प्रवृत्ती करण्याचं काही कारणच नाही. शासनाला असं वाटतं की या गावाचा विकास व्हावा म्हणून शासनाने 1079 कोटी ग्रोथ सेंटरसाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत. बोला. त्या गावाचा विकास व्हावा अशी शासनाची भूमिका आहे. जिल्हा परिषद आम्ही बहिष्कार टाकला, त्याच्यानंतर ही गावं आतमध्ये घेण्याचा काही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला, म्हणजे तिथं स्थानिक आमदार वगैरे प्रेशर केलं आणि ती गावं ही आतमध्ये घेतली गेली. परंतु जेव्हा 30 जुलैला जेव्हा मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, भूमिका मांडली आम्ही की आम्हाला ही कल्याण का जायचं नाही. वास्तविक आपण प्रश्नच उपस्थित किती केलेला आहे सर की 20 वर्षाचं कल्याण डोंबिवलीचं जे काय परिस्थिती बघितली आपण सांगितली, ही परिस्थिती आम्ही 20 वर्ष आणि त्याच्या अगोदरपासून भोगतोय. म्हणजे समजते आम्हाला की या नगरपालिकेची परिस्थिती काय. इथे पगार द्यायला यांच्याकडे पैसा नाहीत. यांच्या 14 वर्ष ते प्रॉव्हिडंट फंड त्यांचे गोठवले गेलेले आहेत. रिझर्वेशन जे आहेत हे संपूर्ण रिझर्वेशन 27 गावामध्ये टाकलेले आहेत. कल्याण डोंबिवली महानगर टॅक्स बघायला गेलं तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कदाचित 1 नंबर असू शकते, एवढा टॅक्स यांचा भयंकर आहे. मग आमच्या ग्रामीण भागाच्या गोठ्याला आहे तो टॅक्स, तो मानपा रोडच्या मेन बिल्डिंगला तोही टॅक्स. हे सर्व बघितल्यावरती आणि हे सर्व बघितलं आम्हाला ही महानगर कशाला पाहिजे, इथला कारभार बघितला, सर्व बघितल्यानंतर गुलाब वजीर तुमच्या बोलण्यातनं 27 गावांवर जर तुमचा प्रभाव असेल संघर्ष समितीचा त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे. परंतु जर तसं असेल तर या गावाचं मतदान नेमकं काय होईल याचा अंदाज तुमच्या बोलण्यातनं मात्र नक्की येतोय. चर्चा मला पुढे न्यायची आहे आणि पुढचा जो प्रश्न आहे तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. तो प्रश्न आहे स्मार्ट सिटी लोकांसाठी का बिल्डरांसाठी. स्मार्ट सिटी लोकांसाठी का बिल्डरांसाठी. आपण थेट जाऊया कपिल पाटील यांच्याकडे. कपिल पाटील, मूळ शहराचा ढाचा हा दिवसेंदिवस अतिशय खराब होत चाललाय. स्टेशनच्या जवळचा परिसर अधिकाधिक बकाल होत चाललाय. लोकांना रस्त्यावरून चालता येत नाही. अनधिकृत बांधकामं, फेरीवाले, अत्यंत अरुंद असे रस्ते, हे सगळं असताना शहराच्या बाहेर पलावाच्या ठिकाणी, पलावा या शब्दाला तुमच्या पक्षात एक वेगळं वजन आहे म्हणून हा शब्द मुद्दामून वापरतोय, त्या ठिकाणी ग्रोथ सेंटर, त्या ठिकाणी सगळी स्मार्ट सिटी आणि आधीचं शहर मात्र मोहेंजोदडो हरप्पा. काय सांगाल? स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कल्याण शहराचा विकास करण्याचा दृष्टिकोन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. निश्चितपणाने कल्याण शहर हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्मार्ट झालेलं दिसेल. कारण सगळ्यात जास्त फास्ट वाढणारं शहर कपिल पाटील मला तुम्ही सांगा, मानपाडा रस्ता हा तुम्ही स्मार्ट कसा बनवणार आहात मला एकदा सांगा तरी. महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. कारण तुम्ही जर डोंबिवलीतला मानपाडा रस्ता किंवा अशा अनेक छोटे छोटे रस्ते जे आहेत ते जर स्मार्ट बनवू शकलात, खऱ्या अर्थानं हाय स्पीड करू शकलात, तर मला असं वाटतं जगातल्या कुठल्याही रस्त्याचं काही करता येणार आहे आपल्याला. महापालिकेला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. यासाठी रोड वायडनिंग केले पाहिजे, त्याच्याशिवाय रस्ते करता येणार नाही. यासाठी लोकांचंही सहकार्य असणं गरजेचं आहे. कपिल पाटील, 20 वर्षानंतर त्या ठिकाणी कपिल पाटील 20 वर्षानंतर आपण कठोर निर्णयाची भाषा करताय. 20 वर्ष मृदू निर्णय घ्यायला तुम्हाला निवडून दिलं होतं असं जाहीर करा, म्हणजे प्रश्न संपला. मागच्या वेळेला जेव्हा MIDC या महापालिकेतून वगळल्यामुळे महापालिकेचं उत्पन्न कमी झालं, विकासासाठी निधी कमी पडत होता. JNNURM मधून निधी आला ही गोष्ट मान्य आहे, परंतु सगळीचकडे त्याचा वापर होऊ शकला नाही. काही ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते सुरू आहेत. आता
त्याच्यासाठी स्मार्ट सिटी या शहराला आपण स्मार्ट सिटीमध्ये समावेश केलेला आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. 20 वर्षात चेहरा मोहरा अधिकाधिक विकृत आणि अकराळ विक्रा असा होत गेला. तो पुढच्या 5 वर्षात आपण एकदम स्मार्ट चकाचक करणार आहात. नो इश्यूज. लोकही ऐकतात, ते विश्वास किती ठेवतात बघूयात. हीच घोषणा करताना 6500 कोटींची घोषणा सचिन पोटे करण्यात आली, ज्याच्यावर आपल्या पक्षाला आक्षेप होता आणि आपण निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार केली. काय आपलं म्हणणं? मुळात 17.5 वर्षात यांनी कल्याण डोंबिवलीतला एक चौक स्मार्ट केलं नाही, तर हे सिटी काय स्मार्ट करणार आहेत? मुळात यांना सिटी स्मार्ट करण्यापासून 17.5 वर्षात कोणी थांबवलं होतं? कारण माझ्याकडे आकडे आहेत. 5 वर्षात 3,465 कोटींची महसुली होती. आपण 6500 कोटीच्या पॅकेज बद्दल बोलूया. पॅकेज ते हे गाजर आहे. मुळात ज्या शहरांची 80 शहरांची निवड स्मार्ट सिटीमध्ये केलेली आहे, त्याच्यातनं 40 सिटी पहिले निवडणार, त्यातनं 20 आणि त्याच्यातनं शेवटी जे 10 शहर आहेत त्यात कल्याण आहेत. मग जेव्हा आपल्या 80 मध्ये आपला शेवटचा नंबर लागतो, तर निवडणुकीच्या तोंडावर हे गाजर लोकांना दाखवून फसव्या जाहिरातबाजी करून लोकांची दिशाभूल करून इथे शिवसेनेला आणि तुम्ही कुरघोडी करण्यासाठी आयुक्ताकडे तक्रार मी निवडणूक आयोगात त्या दिवशी जी विकास परिषद होती त्याच्या आदल्या दिवशी मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की हे भाजप आचारसंहितेचा भंग करून निवडणुकीमध्ये लोकांना भूल थापा देण्याचं काम करत आहे. कपिल पाटील, निवडणुकीच्या आचारसंहितेचा आपण भंग केलेला आहे अशा प्रकारच्या 6500 कोटीच्या पॅकेजची घोषणा करून. माझे मित्र सचिन पोटे यांनी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांचं भाषणच ऐकलं नाही असं माझं म्हणणं आहे. कारण मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही. त्यांनी सांगितलं या शहराला स्मार्ट सिटीमध्ये आपण समावेश करून ज्या पद्धतीचा विकास करणार आहोत, स्मार्ट सिटी मुख्यमंत्र्यांनी केलं. आता शहराला स्मार्ट करायचं असेल, कुठलीही कामं करायची असेल, निधी द्यायचा असेल, त्याच्यासाठी डीपीआर गरजेचं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी एवढंच त्या ठिकाणी वक्तव्य केलं. या डीपीआर आहे आणि ह्या कामासाठी इतके पैसे, त्या कामासाठी महिन्याचे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे पैसे नाही. वाटत नाही पुढच्या महिन्याचे पगार ते शासनाच्या कर्मचाऱ्यांचे करू शकत नाही. 6,500 आणणार कुठून? याचं उत्तर त्यांनी द्या ना. अनेक महानगरपालिकांमध्ये आपल्या पक्षाची सत्ता असताना सुद्धा महाराष्ट्रात हीच परिस्थिती होती, तशीच इकडे आहे. तुम्ही नवी मुंबई बघा, पिंपरी चिंचवड बघा, पुणे बघा, डेव्हलप झालेले सिटी आहेत, तिथे आमची सत्ता आहे. बघा पिंपरी चिंचवडचा विकास जाऊन, बघा नवी मुंबईचा विकास जाऊन, बघा पुण्याचा विकास जाऊन. म्हणजे तुम्ही अगदी बरोबर सचिन पोटे, म्हणजे पिंपरी चिंचवड, पुणे या महानगरपालिकांच्या विकासांवर तुम्ही डोंबिवलीत मतं मागणार. मुळात मी तुम्हाला साहेब मी सांगतो, आता मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकरांनी भ्रष्टाचार केला हे मान्य केलं, तशा कल्याण डोंबिवलीच्या महापौरांनी पण मान्य करावं की इथे भ्रष्टाचार होत गेले. शिवसेनेचे भाजपाचे महापौर उपमहापौर होते, त्यांनी सिद्ध करावं. कारण हे जे आकडे बघितले तर जवळपास 4,210 कोटी विकासासाठी वापरले. हा विकास तुम्हाला कल्याण डोंबिवली दिसतो का? जो विकास दिसतोय तो जेएनएम किंवा याच विकासाच्या घोषणा करून अनेक लोक, आता अनेक पक्ष आपल्याकडे मतं मागणार आहेत. आणि तोच प्रश्न मी शेवटचा चर्चेला घेणार आहे. तो प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे, केडीएमसी मध्ये कमळ फुलणार की धनुष्यबाण निशाणाला लागणार? केडीएमसी मध्ये कमळ फुलणार की धनुष्यबाण निशाणाला लागणार? गोपाळ लांडगे, शिवसेनेची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. आपल्या पक्षाची युती व्हावी अशी इच्छा आहे का? आपल्याला आमंत्रणाची वाट आहे का? आपण अकेला चलोरेची भूमिका घेतलेली आहे? भारतीय जनता पक्षाने तर त्यांचा स्मार्ट चेहरा लोकांसमोर आणला. आता तुम्हाला काही शिल्लकच त्यांनी ठेवलेलं नाही आहे. तुमची त्यांच्याबरोबर फरफट होणार आहे का? तुम्हाला सन्मानाने तोडगा मिळणार आहे की नाही? तुमची नेमकी भूमिका काय आहे? स्मार्ट या नावाखाली खरं म्हणजे लोकांना प्राथमिक सोयी सुविधा मिळणार आहेत का? किंवा जो विकासक जो विभाग विकसित करत आहेत त्या भागाचा भाग विकसित होणार आहे हे जनतेला कळणं आवश्यक आहे. विकासकांनी आताच 500,000 रुपये रेट वाढवलेला आहे, तर ते त्यांच्यासाठी होता कामा नये. विकासकांच्या रेट विषयी नको मला. गोपाळराव आपण नगरसेवकांच्या रेट विषयी बोलूया. आपण नगरसेवकांच्या रेट विषयी बोलूया. आपली आणि भारतीय जनता पक्षाची या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युती होणार की नाही होणार? खोटं आहे. गोपाळ लांडगे, युती होणार की नाही होणार? आपली भूमिका काय आहे? आपण आमंत्रण घेऊन गेलात का? आपण आमंत्रण नाकारणार? बोला.
नाही, आमंत्रण घेऊन गेलात की नाही गेलात ह्यामध्ये वादामध्ये न जाता शिवसेना भाजपाची 25 वर्षापासूनची युती आहे आणि या बाबतीमध्ये योग्य स्तरावरती पक्षश्रेष्ठींकडे त्या बाबतीमध्ये बोलणी सुरू आहेत आणि त्याचा निर्णय मी घेऊ शकत नाही, पण पक्षप्रमुख आणि बीजेपीचे वरिष्ठ नेते त्या बाबतीत निर्णय घेतील. जो निर्णय होईल त्याप्रमाणे आमचं काम चालू होईल. अगदी बरोबर आहे. शेवटी प्रत्येक पक्षामध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. तुमच्याकडे ते तसेच घेतले जातील. गोपाळराव, मला फक्त सांगा, स्थानिक शिवसेना नेतृत्वाची एकटं लढायची तयारी आहे का गोपाळराव? स्थानिक शिवसेनेनी एकटं लढायची तयारी केलेली आहे की नाही? पक्ष म्हणून सर्वच वार्डामध्ये काम करावं लागतं, त्याप्रमाणे सर्वत्र काम सुरू आहे आणि निर्णय होईल त्याप्रमाणे कामकाज होईल. आणि एकटं लढायचं की युतीने लढायचं हा पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. कपिल पाटील त्यांनी दरवाजे बंद केलेले नाहीत किंवा त्यांनी दरवाजे उघडेही ठेवलेले नाहीत. 100% भाजप असं तुम्ही म्हणताय, पण त्यांनी तर सर्वच वार्डामध्ये काम करायचं असतं असं देखील सांगितलेलं आहे. काहीचं कन्फ्युजिंग वातावरण आहे. निवडणूक फक्त 20-25 दिवसावर आलेली आहे. श्राद्ध पक्ष चालू असलं तरी देखील उमेदवार आता एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात उडी मारायला तयार आहेत. आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? आपण शिवसेनेला बरोबर घ्यायला उत्सुक आहात का नाही? स्थानिक पातळीवरचा निर्णय काय आहे? ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सगळ्यात आधी मी पक्षाची भूमिका जाहीर केली होती. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रदेशाध्यक्षांनी मला सूचना दिल्या होत्या की आपल्याला युतीमध्ये निवडणूक लढायची आहे. त्याप्रमाणे सन्माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर माझी 2 वेळा बैठक झाली आणि आमची एकत्रितरित्या जिल्ह्याची कोर कमिटी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची आमची एक बैठक झाली. त्याच्यामध्ये आमचा फॉर्म्युला काही ठरला नाही. आम्ही जो प्रस्ताव दिला होता तो सेनेला मान्य नव्हता. सेनेचा प्रस्ताव होता तो आम्हाला मान्य झाला नाही. म्हणून तिसरा एक फॉर्म्युला समोर आलेला आहे. त्याच्यावर आमचं वर्किंग सुरू आहे आणि आज आमच्याकडे त्याची तयारी झालेली आहे. आम्ही आमचा जो फॉर्म्युला आहे शिवसेनेकडे देणार आहोत. शिवसेनेचा फॉर्म्युला आमच्याकडे आला त्याच्यावर चर्चा करून निश्चितपणाने या शहरामध्ये शिवसेनेच्या सोबत युतीमध्ये निवडणूक लढवण्याच्या बाबतीतली भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहोत आणि त्याचप्रमाणे आमच्या वरिष्ठ नेत्यांचीही भूमिका काय मत आहे ते विचारात घेऊन या शहरामध्ये युतीमध्ये निवडणूक लढवण्याच्या बाबतीतला निर्णय केला जाईल. पॉइंट वेल टेकन. मनसेची भूमिका काय असणार आहे? अकेला चलो रे, आतून छुपी मदत का उघड उघड विरोध? हे मनसे निश्चित आम्ही स्वबळावर लढू. कुठलीही आतून मदत घेणार नाही, मदत करणार नाही आणि विरोधाला विरोध. आमचे मुद्दे, आम्ही जी काही कामं केलेली आहेत, आमचे जे काही मुद्दे आहेत, यांनी ज्या काही सत्तेमध्ये असताना चुका केलेल्या आहेत, ह्या सगळ्या जनतेसमोर मांडून त्या भरोश्यावर त्या बेसवर आम्ही आमची मतं मागणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ. अजित, शेवटचा प्रश्न तुला. एक हाती सत्ता मिळेल असं वाटतं आता या क्षणाला, का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची वाटचाल आता त्रिशंकूच्या दिशेने चाललेली आहे? सर, ही पूर्णपणे त्रिशंकू दिशेने चाललेली आहे. कारण का मनसे जरी म्हणत असलं की ते स्वबळावर लढणार आहेत, पण ते आता वाट बघतायत की यांची युती कधी तुटते आणि कुठल्या पक्षावर आपल्याला जायला मिळते, कारण सत्तेत आपल्याला सहभागी होता येते. काँग्रेस राष्ट्रवादीची परिस्थिती खूप हालाकीची आहे या संपूर्ण काळामध्ये. पण आतापर्यंत जी महानगरपालिका 20 वर्षी चालली ती ठेकेदारांनी चालवली आहे. ते आता नगरसेवक झालेले आहेत. कमळ फुलणार आहे का बाण धनुष्य निशाण्याला लागणार तो माहीत नाही, पण जे आयराम गैराम नगरसेवक आहेत, जे दरवर्षी निवडून येतात, तेच पुन्हा निवडून येतील आणि तेच पुन्हा तिकडे बसतील, तेच घोडेवाले पुन्हा पालिका चालवणार. प्रेक्षको, कल्याण डोंबिवली म्हणजे महाराष्ट्रातल्या सुशिक्षितांचं एक प्रकारे राजधानीचं शहर. म्हणजे राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे असली तर ते उपराजधानी म्हणजेच डोंबिवली कल्याण असा आपल्याला उल्लेख करायला लागेल. स्मार्ट सिटीच्या माहिती पत्रकात छापण्यासाठी ही सगळी अशी चमकदार वाक्य सरकारला उपयोगी पडतील, पण कल्याण डोंबिवली म्हणजे प्रत्यक्षात छळ छावणी आहे, नाझींची छळ छावणी आहे. लाखो कल्याण डोंबिवलीकरांना हे चांगलं माहिती आहे. नागरी प्रशासनात काय काय चुका कराव्यात किंवा टाळाव्यात याचे धडे जर कोणाला द्यायचे असतील तर त्याला कल्याण डोंबिवलीचा मागच्या काही वर्षाचा कारभार किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे आदर्श उदाहरण ठरेल. एखाद्या शहरात उत्तम सुनियोजित उत्तम शहरात जे जे काही असायला नको ते सगळं या सुशिक्षित सांस्कृतिक अशा शहरात आहे. या निवडणुकीत काहीही बदलेल असं आत्ता तरी मला वाटत नाहीये. ही सगळी व्यवस्थाच सडली आहे. पुन्हा तेच कमरेला घोडे लटकवलेले आणि गळ्यात आणि हातात सोन्याच्या चैन्या घालणारे मिरवणारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणार आहेत. रस्त्यावरचे खड्डे आणि कचऱ्यांचे ढीग तसेच असतील.
ज्या कोणाला खोटं वाटत असेल त्यांनी रेकॉर्ड करून ठेवा आणि 2 वर्षांत स्वतःच करून बघा किती हे सत्य आहे ते. स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात असेल एक बकाल सिटी. येणारा सगळा निधी मुठभरांच्या हातात जाईल आणि सर्वसामान्य कल्याण डोंबिवलीकरांची ससे ओलपट तशीच सुरू जाईल. सुशिक्षित कल्याण डोंबिवलीकरांचे प्रतिनिधी असतील ते गुंड पुंड आणि कमरेला घोडे लटकवलेले राजकारणी. ही एक शोकांतिका आहे आणि या शोकांतिकेच्या पुढच्या नाटकाचा अंक किंवा प्रयोग या महानगरपालिका निवडणुकीत लिहिला जाणार आहे. हे कटू असलं तरी वास्तव आहे. शहरात बेकायदा बांधकामं इतकी झालेली आहेत की कायदेशीर बांधकामं शोधण्यासाठी मोहीम हाती घ्यावी लागेल. आता तात्पुरती मलमपट्टी करण्याची वेळ केव्हाच गेलेली आहे. आता वेळ आली आहे ते हे शहर मनुष्यमुक्त करून एखाद्या बॉम्बनं पूर्णपणे उद्ध्वस्त करून पुन्हा नव्यानं वसवण्याची. जुनं सगळं तोडून टाकून एक नवीन शिस्तबद्ध सुंदर स्वच्छ कल्याण डोंबिवली उभारावं लागणार आहे. आणि त्याकरता अंगात धमक असलेले आणि पाठीला कणा असलेले नगरसेवक निवडून द्यावे लागतील. ते नगरसेवक उमेदवार म्हणून तुमच्यासमोर येवत एवढ्याच कल्याण डोंबिवलीकरांना शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.